बारामतीत झालेल्या विमान अपघातात दादा जिवंत आहेत की नाही याविषयी सगळ्यांच्या मनात एक प्रश्न आहे. पण या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे. एक अशी घडामोड घडली आहे जिने संपूर्ण महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर हसू आणलं आहे. मुख्यमंत्र्यांनी एक अशी महत्त्वाची गोष्ट सांगितली की ज्यामुळे कार्यकर्त्यांचं डोळ्यातलं पाणी थांबलं आहे. कार्यकर्ते हसू लागले आहेत. बारामतीत 28 तारखेला झालेला विमान अपघात ज्याला 15 दिवसांचा कालावधी लोटला, पण सत्य कोणालाच माहिती नव्हतं. आतापर्यंत सगळे लोक भ्रमात होते. दादा जिवंत आहेत, दादा परत येणार, अशा प्रकारच्या बातम्या उठत होत्या. पण अपघात घडला, दादा गेले असा भ्रम होता. पण तो भ्रम आता तुटला आहे. आता दादा जिवंत आहेत. त्यांना कुठं ठेवलं आहे या संदर्भातली माहिती देणारी बातमी समोर आली आहे. दादा जिवंत आहेत, ते परत आले. ते आता कोणत्याही गुन्हेगाराला शोभणार नाही. दादा आले, सोबत एक फाईल घेऊन आलेत, अशा प्रकारची एक बातमी समोर आली. पण आता काय दादांचा अपडेट आलेला आहे, कारण की काल रात्री बारामतीमध्ये अचानक काही गाड्या येताना दिसल्या. त्या गाड्या संशयास्पद हालचालीतून येत होत्या. रस्त्यावर स्मशान शांतता होती. त्या गाडीमधून काही संशयास्पद व्यक्ती उतरल्या. त्यातली एक व्यक्ती जी ओळखीचीच होती आणि लोक उभे होते. त्या व्यक्तीने हात वर केला. हात वर करताच लोकांमध्ये जल्लोष सुरू झाला. तो व्यक्ती ओळखीचा होता. त्याच्या चेहऱ्यावर हास्य देखील होतं. लोकांच्या ओळखीचं ते हास्य. तो व्यक्ती एकटाच नव्हता, तर त्याच्या हातामध्ये फाईल होती. ती हीच फाईल जिची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होत आहे. तो व्यक्ती कुठेही न थांबता डायरेक्ट वाड्यामध्ये गेला आणि त्यानंतर ही बातमी व्हायरल झाली. मग खरंच तो व्यक्ती दादा होते का, अशा प्रकारच्या बातम्या आता येऊ लागल्या. अचानक त्या गाडीतून असं कोण उतरलं की लोक आता आनंदित झाले आहे. लोकांच्या गळ्याखाली घास उतरत नव्हता. ते लोक रात्री पोटभर जेवले आहेत, अशा प्रकारची माहिती समोर येत आहे. मग काय सत्य आहे, काय घडामोड बारामतीत नेमकं घडली? दादा परत आलेत, दादांच्या हातात फाईल आहे. त्यांनी फाईल उघडली, फाईलमधून मोठी नावं समोर आली. अशा प्रकारच्या बातम्या आता समोर येत आहेत. आता लोकांचा भ्रमाचा भोपळा फुटला आहे. लोक म्हणतात ती अफवा आहे. पण काल प्रचंड जल्लोष जो झाला आहे, तो जल्लोष दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. मग खरंच त्या रात्री काय सत्य बाहेर आलं? का लोक इतके आनंदी झाले? गाडीतून नेमकं कोण उतरलं आहे? आता त्या फाईलीत कोणत्या गुन्हेगाराचं नाव आलेलं आहे? आता गुन्हेगाराला सोडणार नाही, अशा प्रकारचं वाक्य का उच्चारलं गेलं? फाईलमध्ये कोण कोण सापडलं आहे? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. अजितदादा जिवंत आहेत, अजितदादा परत आले. आता एकाही गुन्हेगाराला सोडणार नाही. बारामतीचा सिंह पुन्हा आलाय. आपल्यासोबत भ्रष्टाचारी लोकांचे बुरखे फाडण्यासाठी एक फाईल घेऊन आलाय. पुढील 10 सेकंदात तुम्ही जे ऐकणार आहात ती केवळ बातमी नाही, तर महाराष्ट्राला हादरा देणारी आणि अंगावर काटा उभी करणारी एक कहाणी आहे. एक नाव ज्याच्या भोवती अनेक दिवसापासून मोठी संकट उभी होती. एक व्यक्ती जो संपला, त्याचा दुर्दैवी अंत झाला, अशी माहिती प्रसारित होत होती. पण तीच व्यक्ती आज अचानक जिवंत उभी राहिली. जेव्हा अचानक काही गाड्या बारामतीच्या दिशेने गेल्या, रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं. पण अचानक या गाड्यामधून काही लोक उतरले. त्यातील एक व्यक्ती लोकांच्या ओळखीची होती, ज्याने कार्यकर्त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबलं. त्या व्यक्तीला पाहता क्षणी चेहऱ्यावर हसू आलं. ती व्यक्ती एकटीच होती. त्याच्या हातात एक फाईल होती. ती फाईल घेऊन ती व्यक्ती वाऱ्यात निघून गेली आणि इथूनच खरा खेळ सुरुवात झाला. सोशल मीडियावर प्रचंड अफवांचा धुमाकूळ सुरू आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एक अचानक घटना घडली, जिने नियतीचा आखलेला डाव बदलून टाकला. लोक ज्याच्यासाठी प्रार्थना करत होती, ज्याच्यासाठी डोळे त्यांचे नेहमी ओले राहत होते, काही लोकांच्या तर घसाखाली घास उतरत नव्हता, ते लोक आता प्रचंड खुश झाले आहे. कारण की जेव्हा एक व्यक्ती जो महाराष्ट्राच्या मनात घर करून बसला आहे, प्रत्येकाला वाटतं ते परत यावे, आणि अचानक तोच व्यक्ती एका गुप्त गाडीतून उतरतोय आणि हजारो लोकांच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. कालपर्यंत या प्रकरणात वेगवेगळे खुलासे केले जात होते. रोहित पवार यांनी मुंबई सोबत दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन हा मुद्दा देशामध्ये मोठा केला. पण अचानक काल मध्यरात्री ही घटना घडल्यामुळे सगळं चित्रच उलट झालं. अचानक काल रात्री अशा काही हालचाली झाल्या, अशा काही घटना घडल्या की ज्यामुळे लोकांच्या मनात आता विश्वास निर्माण झाला आहे. अचानक गाडीतून हालचाली घडल्या. या हालचालीची चर्चा आज सकाळपासूनच महाराष्ट्रात सुरू आहे. मग नेमकं काय घडलं त्या काळोख्या रात्री? मग खरंच काय, कोण आलं होतं? खरंच त्या दिवशीचा तो अपघात होता की दुसरंच काहीतरी? मग हा फक्त अफवांचा स्फोट झाला की खरंच दादा परत आले? जेव्हा स्वतः निधन झालेले आपले लोकनेते परत येतील असं लोक म्हणत होते, तेव्हाच दादा तिथे आले. तेव्हा गोष्टी सगळ्या समोर येतात असं सांगितलं होतं.
पण अचानक एक व्यक्ती गाडीतून उतरला आणि तो पाहता क्षणी सगळ्यांच्या डोळ्यातलं पाणी कसं काय थांबलं. दादा जर नाही आले म्हणावे तर पाणी कसं काय थांबलं, लोक आनंदित कसे झाले हा प्रश्न विचारला जातोय. दादा मृत्यूच्या दाढेतून कसे काय परत येऊ शकतात, हे खरं तर हा प्रश्न आहे. पण या प्रश्नामागचं सत्य हे त्यापेक्षाही धक्कादायक आहे. पहा, ही जी कथा आहे ही एका नेत्याची नाहीये, तर ही जनतेच्या आणि सर्वसामान्याच्या आशेच्या ताकद आहे. खरं तर हा चमत्कार म्हणावा का दुसरंच काहीतरी, कारण की अचानक एखादा व्यक्ती गेलेला आहे, तो गाडीतून डायरेक्ट उतरतो, त्याच्या हातात फाईल असते आणि लोकांच्या डोळ्यातले अश्रू तिथेच थांबतात. काही दिवसापासून महाराष्ट्र शोक सागरात बुडाला होता, पण अचानक सगळा शोकच महाराष्ट्र विसरला आहे. त्या रात्रीचं गूढ सत्य नेमकं काय आहे, काय गुपित दडलं होतं, गाडीतून कोण उतरलं, हातात कोणती फाईल होती, त्या व्यक्तीला पाहता क्षणी लोकांच्या चेहऱ्यावर हसू कस काय आलं, नेमकं तो व्यक्ती कोण होता, काय हास्याचं कारण ठरलंय, खरंच दादा आले का, दादांनी फाईल मधून नाव कुणाची घेतलेली आहेत, आता कोणत्याच गुन्हेगाराला सोडलं नाही, हे कसं शक्य आहे. बारामतीमधून जी दृश्य आता समोर येत आहे त्यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. आपण जे सत्य समोर आहे ते नाकार देत नाही. पहा, गेल्या काही दिवसापासून ज्या एका गोष्टीने महाराष्ट्राचा श्वास रोखून धरला होता, ज्या एका घटनेमुळे बारामतीच्या गल्लीबोळापासून तर दिल्लीपर्यंत सर्वत्र भीतीची आणि दुःखाची लाट पसरली होती, त्या घटनेला एक अकल्पनीय कलाटणी मिळाली आहे. आपण सर्वांनी ती चर्चा ऐकली. असं बोललं जात होतं की दादा आता आपल्यात नाहीये, दादाच्या संदर्भात काहीतरी आगीत घडलं, लोकांच्या मनात शंका होती, भीती होती, डोळ्यात पाणी होतं. बारामतीचा सिल्वर ओक असो किंवा दादांचं निवासस्थान, कार्यकर्त्यांची झालेली गर्दी, त्या गर्दीत पसरलेली स्मशान शांतता हेच सांगत होती की काहीतरी विपरीत घडले. पण नियतीचा खेळ कुणालाच कळत नव्हता. आज डाव पुन्हा उलटा फिरला. जेव्हा कोणालाच वाटत नव्हतं सगळी आशा संपली, तेव्हा अचानक गाडीतून एक व्यक्ती आलाय, ज्याच्या हातात फाईल. तो व्यक्ती कोण की ज्याने डोळ्यातलं पाणी पुसलंय, हा नक्की चमत्कार की ईश्वरी कृपा हे समजायला मार्ग नाही. पण दादांना प्रत्यक्ष तिथे पाहिल्यानंतर उपस्थित असलेल्या अंगावर रोमांच आले असतील. मग ही घटना नेमकं कशी घडली, दादा नक्की कुठे होते, ज्या परिस्थितीला काळाचा सापळा मानलं गेलं त्यातून दादा सही सलामत कसे बाहेर आले, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला या घटनेची मुळात जावं लागेल. कोणाचाही भरोसा बसत नाही, पण पहिल्यापासून तुम्ही पुढील 2 मिनिटात बघितलं तर सगळा भरोसा तुमचा पटणार. कारण की वस्तुस्थिती आहे, लोक हसू लागले आहेत. खरं तर काल सकाळपासून बारामतीमध्ये वेगळं वातावरण होतं. काल मध्यरात्री हा प्रसंग घडल्याचं बोललं जातंय, पण याची सुरुवात काल सकाळपासूनच झाली होती. अचानक बारामतीमध्ये एक ताप हा वाढला होता. सगळी शांतता होती. ज्यावेळेस सगळ्यांच्या आशा माळवल्या होत्या तेव्हा घड्याळाचा काटा पुढे सरकत होता. भीती अधिक गडद होत होती. त्याच वेळी अचानक रस्त्यावर एक गाडी येऊन थांबली. त्या गाडीकडे पाहून कुणालाच अंदाज आला नाही की आतमध्ये कोण आहे. नेहमीचा तापा नव्हता, नेहमीचा लवाजमा नव्हता, फक्त एक गाडी आणि त्यातून उतरलेली ती व्यक्ती. जेव्हा गाडीचा दरवाजा उघडला, त्यातून एक व्यक्ती खाली उतरली, तेव्हा तिथे उपस्थित असणाऱ्या हजारो लोकांच्या गर्दी क्षणभर सन्नाटा पसरला. जणू काही काळ थांबला आहे. कुणाचा आपल्या डोळ्यावर विश्वास बसेना. कुणी म्हणत होतं कोण आले, पण स्वप्न तर नाही ना असं वाटत होतं. प्रत्येक त्या व्यक्तीने जेव्हा हात उचलला, जेव्हा त्याच्या चेहऱ्यावर ते जुने परिचित हास्य उमटले, तेव्हा त्या शांततेचा भंग एका जयघोषात झाला. अचानक एक व्यक्ती आल्यामुळे संपूर्ण जयघोष सुरू झाला. लोक बोलू लागले, दादा परत आले. ही गोष्ट दिसत होती, लोकांचा डोळा भरोसा बसत नव्हता. असं बोललं जात होतं, दादा परत आले. दादांच्या हातात फाईल होती. मध्यरात्रीचा हा प्रसंग होता. मग सकाळपासून याची पूर्वतयारी झालेली होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आणि सूत्रांकडून समजलेल्या गोष्टीनुसार हा प्रकार एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा अधिक ठरत आहे. ज्या संकटात दादा अडकले होते, ज्या दुर्घटनेची चर्चा होती, त्यातून वाचणं हे मानवी शक्तीच्या पलीकडचं होतं. की ते नक्कीच काहीतरी दैवी शक्ती उभी राहिली असावी. त्या देवानेच काहीतरी चमत्कार केला असावा. आपल्या लाडक्या दादाला महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी पुन्हा पाठवलं की काय, असे देखील चर्चा केली जात होती. पण पाहणाऱ्या लोकांनी असे तर्क लावले की दादा ज्या परिस्थितीतून बाहेर आले तिथे काळाचा घाला साक्षात उभा होता. पण म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी, तसाच काहीसा प्रकार इथे घडला. दादांचं हे पुनरागमन म्हणजे केवळ त्यांचा पुनर्जन्म नाही, तर त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांचा आशेचा पुनर्जन्म आहे. दादा घरी पोहोचताच कुटुंबियांचा बाण फुटला. जे दृश्य पाहायला मिळालं ते शब्दात मानणं कठीण आहे. अश्रू, आनंद, विश्वास हे तिथे एकवटलं होतं. आता प्रश्न उरतो की या संपूर्ण प्रकरणावर आता दादा काय बोलतील, दादा काय बोलणार, अशा प्रकारची चर्चा आता उठू लागली होती. खरंच हा अपघात होता की घातपात होता? दादा जर परत आले, दादा जर सुरक्षित परत आले, ही जर बातमी खरी ठरली, अचानक आलेल्या गाडीतून जर दादा खरंच उतरले असेल, त्यांच्या हातात जर फाईल असेल, तर मग ते पुढं कोणाचं नाव घेणार? आणि काल हा प्रकार झाला आहे, तर अजूनपर्यंत हा न्यूजमध्ये का आला नाही, अशा प्रकारची देखील शंका लोक व्यक्त करत होते. पण लोकांना आता एक प्रकारे आशेचा किरण दिसत आहेत. तर अशा प्रकारे ही जी बातमी होती ती व्हायरल झाली होती. तर प्रेक्षकांनो, आतापर्यंत तुम्ही जे काही ऐकलं, जे काही दृश्य पाहिलं, ते खरंच काळजाचा ठोका चुकवणार आहे.
पण इथे एक गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं आहे. ही संपूर्ण माहिती, हे तर्क आणि ही चर्चा सध्या सोशल मीडियावर आणि महाराष्ट्राच्या गल्लीबोळात सुरू असणाऱ्या शक्यतांवर आधारित आहे. आम्ही कोणत्याही प्रकारे ही बातमी अधिकृत आहे असा दावा करत नाही. ही जनमानसात उमटणारी एक भावना आहे असं समजा, कारण शेवटी सत्य काय आहे हे फक्त येणारा काळच ठरवेल. महाराष्ट्राचं राजकारण आणि अशा गूढ घटना अनेकदा आपल्या कल्पनेपलीकडे असतात. त्यामुळे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती केवळ एक चर्चा म्हणून पाहावी. पण एक विचार करा, जर खरंच असं घडलं असेल, जर खरंच सिंह परत आला असेल, तर महाराष्ट्राच्या राजकारणात किती मोठा भूकंप येईल. ज्या फाईलबद्दल चर्चा सुरू आहे ती फाईल जर खरोखर बाहेर आली तर कुणाकुणाचे मुखवटे गळून पडतील. हा प्रश्न आज प्रत्येक बारामतीकराच्या आणि प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या मनात आहे. आम्हाला कोणावरही आरोप करायचे नाहीयेत किंवा कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीयेत. आमचा उद्देश फक्त तुमच्यापर्यंत पोहोचणाऱ्या या विविध चर्चांना एक व्यासपीठ देणं आहे. आता तुम्हाला काय वाटतं, ही फक्त एक अफवा आहे की यामागे काहीतरी मोठं गुपित दडलंय? ज्या पद्धतीनं हालचाली काल रात्री घडल्या त्या पाहता तुम्हाला खरंच वाटतं का की दादा पुन्हा एकदा नव्या जोमानं पुनरागमन करतील? तुमचं जे काही मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या एका कमेंटमुळे या प्रकरणावरची तुमची भूमिका स्पष्ट होईल. आणि हो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सत्याचा शोध घेणाऱ्या प्रत्येक माणसापर्यंत ही माहिती पोहोचेल. पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीचं सत्य फक्त इथेच. धन्यवाद.